आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चुकून गौरीच्या घरी आलो. मी तर गौरीच्या घरूनच आलो. मग झोपेत चालता चालता बिट्टी या शाळेत आलो काय. बिट्टी शाळा पण पैठण करायच्या घरासारखीच आहे, पण हे पैठण करायचं घरच आहे. बिट्टी बिट्टी बिट्टी, अरे तुम्ही माय लेकींनी काय आदला बदली केली काय का मायासारखी विसरता तुम्ही? गौरी शाळेत गेली तू इथे झाडू मारते. तू झाडू मारणार आहे? तू झाडू का मारणार आहे? नाही पण झाडू नको ना मारू आता. बिट्टी, चंदू, अरे काय चाललंय? काही नाही. नंदयाजी ते चंदूशेठ झाडू काढत होते ना, तर मी बघत होती. मी कुठे झाडू काढत होतो? तू झाडू काढत होती आणि मी बघत होतो. आहो चंदूशेठ, तुम्ही करत होते, मी बघत होते. बघ, मी एका मिनिटात विसरत नाही. मला सगळं लक्षात आहे. तू झाडू मारत होती आणि मी बघत होतो. आहो चंदूशेठ, नाही, तुम्ही झाडू मारत होते आणि मी बघत होती. मी झाडू मारत होतो, मी बघत होतो. नाही, मी झाडू मारत होतो, मी बघत होतो. मी काहीतरी मी आहे. मग घरात काम कोण करत का? मी. मग झाडू कोण मारत? मी. मग तेच तर सांगते तुम्हाला. तुम्ही झाडताय. अरे हो, तुम्ही जरा शांत व्हा. बिट्टी, तू मला सांग, नक्की काय चाललं होतं? खरं खरं सांगा. मी झाडत होते. बघितलं का? आई कुठे गेली तुझी? अरे लहान मुलाकडून काम करून घेतं का कोणी? नाही. काय झालं, मी असं आलो ना आतमध्ये, तेव्हा ती झाडू मारत होती. मग मी बघत होतो. मग मी काय करणार ना. काय करू म्हणजे काय? गौरी कुठे? कुठे आहे गौरी? अरे लहान मुलाला कुणी काम करायला लावतं का? आईने नाही लावलं, मीच झाले. मी काम केलं तर आईला काम करावं लागणार नाही ना, म्हणून. आई काल रात्री जागून काम करत होती ना. दिवसभर काम, रात्री काम. तिला आरामच नाही मिळत. मी तिचं जर काम केलं तर तिलाही तेवढंच झोपता येईल ना, म्हणून मी काम करते. किती काळजी आहे ग तुला तुझ्या आईची. तू असं कर, तू शाळेत जा, मी तुझ्या आईला आराम करायला सांगते. नक्की? नक्की, अगदी नक्की. हो. प्रॉमिस? प्रॉमिस. बाय चंद्रशेखर. बाय नंदाजी. बाय. पाहिलंस चंदू, याला म्हणतात संस्कार. एवढीशी आहे पण किती समजूतदार आहे. अगदी आपल्या आईवर गेली आहे ही. काय?
होती आंटी. या रे होती आंटी. कुठेच ग ती स्वरा भेटलीस? शिट, विसरलेच मी. मी लगेच निघते आता. ओके. व्हॉट डू यू मीन मी विसरले? हे बघ, उद्या पैठणकरांच्या घराची सकाळ त्या मेड गौरी शिवाय व्हायला हवी, कळलं? डोंट वरी आंटी, मी आता लगेच निघते आणि अपडेट देते. ओके. लवकरात लवकर या आंटी. ओके, बाय. गौरी, गौरी. काय झालं नंदाई? हे बघ, यापुढे रात्रीचं काम बंद. झेपत नाहीये तुला. काय झालं? हे काय जागीच आहे की मी करते काम. दिसतंय किती जागी असती. डोळ्यांचे बटाटे झालेत बघ. अगं आजारी पडशील अशानी. शरीराला आराम हवा की नाही थोडासा तरी. हो पण काम खूप आहे ना, म्हणजे मोठी ऑर्डर आहे. रात्रंदिवस जागून नाही काम केलं तर मग ऑर्डर कशी पूर्ण होणार? बरं, मग तू आत्ता दिवसा आराम कर. जा बरं, मी बघीन इथे. नाही नको नंदाई, तुम्हाला त्रास कशाला? अगं त्रास कसला, मी बघीन इथल्या कामाचं. जा बरं तू. नंदाई, अहो याच कामाचा पगार मिळतो की नाही मला? मग काम करायला नको का? मी करते माझं काम. ठीक आहे, रुद्रलाच फोन करते मी, त्याचा ऐकशील बरोबर. नाही, नका करू त्यांना फोन. मी दोन्ही कामं व्यवस्थित करेन. नंदाई, गुड मॉर्निंग नंदाई. गुड मॉर्निंग. काय झालं सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल? कामात आहेस का तू? नाही, प्रवासात आहे. बोल ना. तुझ्याकडे एक तक्रार करायची. या घरात ना मला काही किंमतच उरलेली नाही. तक्रार कोणाची? हिची. गौरीजींची तक्रार. काय झालं? अरे मी सांगते ना. मी तिला म्हटलं रात्रीचं काम बंद कर, नाही तर दिवसा तरी झोप.